श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा पंधरवडा कुंभ राशीसाठी नवीन संधी आणि यश घेऊन येणार का? करिअरमध्ये मोठी प्रगती होईल का? व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल की खर्च वाढतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याची कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? प्रवासातून लाभ मिळेल का? नशिबाची साथ तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देईल का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया कुंभ राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा नवीन विचार, सकारात्मक बदल आणि प्रगतीचा काळ ठरण्याची शक्यता आहे. मागील काही काळापासून मनात असलेला संभ्रम कमी होईल आणि योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढेल. नवीन लोकांशी ओळख होईल आणि त्यातून भविष्यासाठी फायदेशीर संधी मिळू शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल आणि मानसिक शांतता लाभेल. संयम, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर हा संपूर्ण पंधरवडा तुमच्यासाठी समाधान, प्रगती आणि नवीन यश घेऊन येईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत सकारात्मक ठरेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि मोठ्या संधी मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कल्पकतेचे, मेहनतीचे आणि प्रामाणिक कामाचे कौतुक करतील. काही जणांना पदोन्नती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात बदलीची संधी मिळू शकते. माहिती तंत्रज्ञान, संशोधन, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक क्षेत्र, मीडिया आणि व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी परस्पर विश्वास आणि स्पष्ट संवाद राखावा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासून घ्या. प्रतिस्पर्धी काही अडथळे निर्माण करतील, पण तुमचे नियोजन आणि अनुभव तुम्हाला पुढे नेतील. परदेशाशी संबंधित कामे किंवा ऑनलाईन व्यवसायातून चांगला लाभ मिळू शकतो. महिन्याच्या अखेरीस एखादी महत्त्वाची संधी तुमच्या करिअरला नवीन दिशा देईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा हळूहळू सुधारणा घडवून आणणारा ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. घरातील काही आवश्यक कामे, दुरुस्ती, प्रवास किंवा शुभकार्यावर खर्च होऊ शकतो. बचतीकडे विशेष लक्ष द्या. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या व्यवहारात घाई करू नका. मालमत्ता, जमीन किंवा वारशाशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत झाल्याचे स्पष्टपणे जाणवेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा पंधरवडा आनंद, विश्वास आणि एकोप्याचा ठरेल. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि परस्पर सहकार्य वाढेल. जुने मतभेद दूर होतील आणि घरातील वातावरण अधिक सकारात्मक बनेल. पालकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयोगी पडेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या यशामुळे अभिमान आणि आनंद वाटेल. एखादा शुभ समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रम घरात होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी पुन्हा भेटीगाठी वाढतील. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. तुमच्या समंजस आणि शांत स्वभावामुळे तणावपूर्ण परिस्थितीही सहज हाताळता येईल. कुटुंबासाठी वेळ दिल्यामुळे नात्यांमध्ये अधिक गोडवा आणि विश्वास निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हा पंधरवडा अत्यंत अनुकूल ठरेल. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला आणि विश्वासपूर्ण होईल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्याने नात्यातील दुरावा कमी होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहाची चर्चा सुरू असलेल्या व्यक्तींना शुभ संकेत मिळू शकतात. विवाहित जोडप्यांनी एकत्र वेळ घालवल्यास नात्यात अधिक प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होईल. काही लहान गैरसमज निर्माण झाले तरी ते शांतपणे बोलून दूर करता येतील. प्रेमात संशय आणि अहंकार टाळा. एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा दिल्यास नाते अधिक मजबूत होईल. महिन्याच्या शेवटी एखादी आनंददायी घटना तुमच्या नात्यात नवीन आनंद निर्माण करेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा चांगला राहील, मात्र कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरचे अन्न कमी खा. नियमित चालणे, योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा फायदा होईल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. रक्तदाब, सांधेदुखी किंवा जुन्या आजारांनी त्रस्त असणाऱ्यांनी वेळेवर तपासणी करावी.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. लहान सहान त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचार यामुळे संपूर्ण पंधरवडा उत्साहाने जाईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती करता येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. प्रोजेक्ट, मुलाखत किंवा सादरीकरणात उत्कृष्ट कामगिरी कराल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर भविष्यातील मोठ्या यशाचा पाया मजबूत होईल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणांनी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी ओळख होईल आणि भविष्यात त्याचा मोठा फायदा मिळू शकतो. धार्मिक यात्रेमुळे मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक अडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन संधींचा स्वीकार केल्यास भविष्यात मोठे यश मिळेल. महिन्याच्या अखेरीस एखादी आनंददायी बातमी किंवा यशस्वी प्रवास तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. उपाय. दर शनिवारी भगवान शनिदेवांची पूजा करा. काळे तीळ आणि उडीद डाळ दान करा. तसेच ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. एकूण कुंभ राशीसाठी हा पंधरवडा नवीन विचार, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर प्रगती साधण्याचा काळ ठरेल. करिअरमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळतील आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कुटुंबातील प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणामुळे मानसिक समाधान लाभेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत यश, आनंद आणि समाधानाचा अनुभव तुम्हाला मिळेल. धन्यवाद.